नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला माझे ऑल टाईम फेवरेट लावलेले पोहे म्हणजेच दडपे पोहे कसे बनवायचे हे दाखवणार आहे। हे पोहे बनवण्याकरता एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तसेच एक काकडी चोचवून घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता लागेल। इथे कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातलेलं आहे। ते छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग, हळद घातली आणि आता बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता घातलेला आहे आणि तसेच एक मूठ मी इथे शेंगदाणे घातलेले आहेत। आता हे सगळं 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। परतून घेतलेला कांदा थोडासा कोमट झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली काकडी आणि टोमॅटो घालायचा आहे। तसेच इथे मी 1 चमचा मेथकूट घातलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करून झालेलं आहे। खरं तर लावलेले पोहे म्हणजेच दडपे पोहे बनवताना कच्चा कांदा वापरतात, पण बरेच जण सकाळी नाश्त्याकरता कच्चा कांदा वापरत नाहीत, म्हणून मी इथे तो परतून घेतला आहे। आता इथे मी माणशी 1 मूठ या मापाने मी 4 मोठी पातळ पोहे याच्यामध्ये घातलेले आहेत आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी मी याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। मस्त असे हे दडपे पोहे म्हणजेच लावलेले पोहे तयार झालेले आहेत। माझे ऑल टाईम फेवरेट दडपे पोहे तयार झालेले आहेत। याच्यामध्ये मी मेथकूट पण घातलेलं आहे आणि कांदा परतून घेतलेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही हे पोहे नक्की करून बघा, चवीला अप्रतिम लागतात। तेव्हा जरूर करा। धन्यवाद, बाय बाय।